काहीतरी चमचमीत खायचं आहे पण करायचं काय हा प्रश्न पडतो. अशा वेळी बटाट्याची अशी वेगळ्या प्रकारची रस्सा भाजी करून पहा. अशा प्रकारे केलेली ही भाजी तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की करून खाल. पहा, त्यासाठी मी इथे छोट्या आकाराचे हे बटाटे घेतलेले, स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आणि त्याचे मध्ये काप करून मी 2 भाग करून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये आपण 3-4 चमचे तेल घालून त्यामध्ये आपण हे कापलेले बटाटे घालूयात. वरून थोडंसं मीठ घालूयात आणि तेलामध्ये छान खरपूस आपण भाजून घेणार आहोत. तर वर झाकण ठेवून आपण थोडंसं वाफून घेऊयात, म्हणजे बटाटे थोडेसे मऊ होतील आणि खरपूस भाजले जातील. बघा, छान खरपूस भाजले आहेत आणि मऊ देखील झालेले आहेत. आता हे भाजून घेतलेले बटाटे आपण बाजूला काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये आणखीन 2 चमचे तेल घालून आपण मोहरी जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे. ते परतल्यानंतर त्यात आपण बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो हे देखील छान परतून घेऊयात आणि मऊ वाफून घेऊयात. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मटार घालणार आहोत. हे मटार देखील वाफून घेऊयात. आता इथे मी एक कांदा आणि टोमॅटो मिक्सरमध्ये काढून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. ते मी याच्यामध्ये मिक्स करून 2-3 मिनटासाठी ते छान वाफून घेत आहे. सर्व जिन्नस छान मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालूयात. वरून चिमूटभर हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आणि छान आपण तेलात परतून घेतलेले बटाट्याचे काप याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता वरून आपण थोडीशी चिंच, गूळ, त्यानंतर धना जिरा पावडर, 1 चमचा मी गरम मसाला घालत आहे. त्यानंतर 1 चमचा सांबर मसाला देखील मी मिक्स केलेली आहे. आता वरून आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि वर झाकण ठेवून 5 ते 7 मिनटासाठी शिजवून घेऊयात. पहा, अगदी खमंग अशी आपली बटाटा आणि मटार रस्सा भाजी तयार आहे. पहा, तुम्ही पाहू शकता बटाटे देखील अगदी छान शिजलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण भरपूर कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. आपली अगदी चमचमीत आणि टेस्टी अशी भाजी तयार आहे. लग्नाच्या पंक्तीतील बटाटा रस्सा भाजीची आठवण करून देणारी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.